स्वामी विवेकानंद, बरोबर. स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी आपण श्यामची गोष्टी झाल्यानंतर ऐकतो. आता आजची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आहे समय सूचकता आणि धैर्य. गोष्टीचं नाव काय आहे? समय सूचकता आणि धैर्य. ही मागची गोष्ट आठवते तुम्हाला? एका लहान बाळाला वाचवतो नरेंद्र, एका लहान बाळाला. आज पण तशीच कथा आहे. हा मूर्ती साईडला फेकतो आणि त्या बाळाला वाचवतो. आजची पण गोष्ट तशीच आहे. समय सूचकता आणि धैर्य. धैर्य म्हणजे धाडस. आणि यासाठी आपण दुसऱ्याला मदत करण्यासाठी पहिल्यांदा आपण धाडसी असलं पाहिजे. आपल्याला जरा आलं पाहिजे, कळता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टी, तर आपण मदत करणार आहे. जर आपल्याला येत नसेल तर आपण मदत करू शकणार का? मग नरेंद्रची समय सूचकता, नरेंद्रचं धाडस दाखवणारा हा प्रसंग आहे. आता बघ, हे बघ, नरेंद्र आणि त्याचे मित्र खेळत असतात आणि त्यावेळी एक घोडागाडी रस्त्यावरून चाललेली असते. ही घोडागाडी चालली आहे बघा, आणि या घोडागाडीमधून एक बाई बसलेली असते. आणि मधूनच काय होतं, ज्यावेळी श्यामच तोंडात येते, नरेंद्र खेळत असतो आणि नरेंद्र खेळत असतो त्यावेळी हा घोडा उधळतो. अचानक कधी असं होऊ शकतं, घोडा काय होतो, उधळतो आणि त्यामुळे खूप घाबरून जाते. आता काय करायचं? विचार करा, आपण घोडागाडीमध्ये बसलोय आणि घोडा उधळल्यानंतर आपली काय अवस्था? घाबरणार ना आपण? तर नरेंद्र घाबरत नाही. नरेंद्र काय करतो, पटकन खेळ सोडून देतो, मित्रांबरोबर खेळ सोडून देतो आणि घोडागाडीमध्ये येतो. आणि घोड्याची जी काय असतं ते पकडायची दोरी म्हणतात, त्याला काय म्हणायचं, लगाम. घोड्याचा जो लगाम आहे तो लगाम खेचतो, घोड्याला हिसका देतो. म्हणजे यासाठी नरेंद्रला पहिल्यांदा स्वतःला येत असतं की नाही घोड्यावर बसायला, म्हणून धाडस केलं. जर आपण कधी घोड्यावर बसलोच नाही तर आपलं धाडस केली का? घाबरायचं नाही. मला काय सांगते, जे काही शिकायची संधी मिळेल ते शिकून घ्यायचं, घाबरायचं नाही कुठल्या गोष्टी. मग आपल्याला त्याचा उपयोग होतो. नरेंद्रने त्या बाईला वाचवल्यानंतर गावातले सगळे लोक नरेंद्रचं कौतुक करतात. एवढं चांगलं काम केलं, असंच काम केलंय म्हणून गावातले सगळे लोक नरेंद्रला एक छोटीशी भेट देऊन सत्कार करतात. म्हणजे ज्यावेळी आपण चांगलं काम करतो त्यावेळी आपला सत्कार सुद्धा होतो, आहे की नाही? आवडली गोष्ट ही, म्हणून आपण सगळ्या गोष्टी शिकून घेऊ.